नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि पूजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण जाणून घेणार आहोत सोलापूरच्या श्रद्धेचा आत्मा श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेतील पवित्र तैलाभिषेक सोहळा याबद्दल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही केवळ माहिती नाही, ही आहे श्रद्धेची अनुभूती. हर हर महादेव. सोलापूर केवळ एक शहर नाही, तर शिवयोगाची भूमी, शिवभक्तीचा श्वास घेणारी पवित्र नगरी. येथे दरवर्षी भरते श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा. महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन आणि श्रद्धेने उथंबलेली यात्रा. या यात्रेतील सर्वात पवित्र, सर्वात भावनिक आणि सर्वात महत्त्वाचा सोहळा म्हणजे तैलाभिषेक सोहळा. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा सोहळा पार पाडला जातो. याला कन्नडमध्ये येन्नी मंजन असे म्हणतात. सकाळच्या शांत वातावरणात शंखनाद, मंत्रोच्चार आणि बोला बोला एकता भक्तलिंग हर बोला हर्र श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय हर्र या जयघोषात हा सोहळा सकाळपासून दुपारपर्यंत चालतो. तैलाभिषेक म्हणजे काय? तैलाभिषेक म्हणजे पवित्र तेलाने भगवान श्री सिद्धेश्वर महाराजांच्या शिवलिंगावर अभिषेक करणं. हा अभिषेक केवळ विधी नाही, तो आहे भक्तीचा अपर्ण भाव, त्यागाची भावना आणि आत्मशुद्धीचा मार्ग. या तैलाभिषेकाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व फार मोठे आहे. तेल हे स्थैर्य, सातत्य आणि तपस्येचे प्रतीक मानले जाते. श्री सिद्धेश्वर महाराजांच्या योगमार्गाची आणि कर्मयोगाची आठवण करून देणारा हा पवित्र विधी आहे. असं मानलं जातं की तेलाभिषेक केल्याने दुःख, रोग, बाधा दूर होतात, मनाला शांती लाभते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. या सोहळ्याची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक करणे. ही 68 लिंगे म्हणजे शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या विविध अवस्थाचे, साधनेच्या टप्प्याचे आणि समानतेच्या तत्वाचे प्रतीक. प्रथम मुख्य शिवलिंगावर तेलाभिषेक केला जातो आणि त्यानंतर क्रमाने सर्व 68 लिंगांना शुद्ध तीळ तेलाने अभिषेक केला जातो. हा क्षण पाहताना असं वाटतं की संपूर्ण सोलापूर शिवमय होऊन जातो. या सोहळ्यात नंदीकोल यालाही विशेष महत्त्व आहे. नंदीकोल किंवा नंदीध्वज. नंदीकोल म्हणजे शिवभक्तीचा मान. नंदीकोल म्हणजे शिवशक्तीचा साक्षीदार आणि या संपूर्ण यात्रेचा अभिमान. नंदीकोल उभारला जातो, त्याची पूजा होते आणि तो संपूर्ण यात्रेचा साक्षीदार बनतो. परंपरेनुसार प्रथम मानकरी परिवारांकडून तैलाभिषेक केला जातो. त्यानंतर देवस्थान समिती, लिंगायत समाज आणि हजारो सामान्य भाविक श्रद्धेने दर्शन आणि अभिषेक करतात. संपूर्ण परिसरात शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय या जयघोषाने आकाश दुमदुमून जातं. तैलाभिषेकासाठी शुद्ध तेल वापरलं जातं. कधीकधी औषधी वनस्पती मिश्रित पवित्र तेलाचाही वापर केला जातो. भाविकांची अशी श्रद्धा आहे की सोलापूरच्या संरक्षणासाठी श्री सिद्धेश्वर महाराज स्वतः हा तैलाभिषेक स्वीकारतात आणि आपल्या कृपादृष्टीने शहराचे रक्षण करतात. म्हणूनच तैलाभिषेक सोहळा हा केवळ धार्मिक विधी नसून तो आहे सोलापूरच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि एकतेचा आत्मा. या दिवशी लाखो भाविक श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय.
अशी ही भक्ती, अशी ही परंपरा आणि अशी ही श्री सिद्धेश्वर महाराजांची कृपा आपल्या जीवनात शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना. आणि निरोप घेण्याआधी एक छोटीशी कविता आजच्या या कथेला अनुसरून आपण ऐकूया. सोलापूरच्या मातीत घुमते भक्तीचा सुवास वारा. श्री सिद्धेश्वर महाराजांची गाथा ध्वनीला येते हृदयाच्या आधारावर. मकर संक्रांती येतो यात्रेचा पवित्र दिवस घेऊन. यांनी मंजन तेलाभिषेकाचा दिव्य प्रकाश. शेवाळ्याप्रमाणे वाहते तेल 68 लिंगावर शुद्ध व अर्पण. प्रत्येक लिंगात भक्तीचा स्पर्श आणि नंदीकोल उभा त्याचा साक्षीदार. तेल जसे लिंगावर ओघळते तसाच मन शुद्ध होतं. दुःख रोग बाधा दूर जातात. कुटुंबात सुख समृद्धी भरते. जय घोष करत भक्त उभे. जय सिद्धेश्वर महाराज की जय दुमदुमतात. श्री सिद्धेश्वरांच्या कृपेने सोलापूर शहर धन्य होतात. हा सोहळा फक्त विधी नाही, तो श्रद्धा, त्याग आणि प्रेमाचा गंध. संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आणि भक्तीचे शाश्वत प्रवाह. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या भक्तिप्रेमी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, भक्ती आणि भोजन चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि माहिती सांगताना काही चुकलं असेल तर मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच भक्तिमय कथा, देवसंस्कृतीबद्दल माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.